नीटचं माहितीपत्रक 2024चं त्यामध्ये पेज नंबर 58 वर एक नियम देण्यात आलेला आहे की त्या नियमानुसार असे विद्यार्थी की जे यावर्षी नीटच्या एक्झामला बसू शकणार नाहीत, जर समजा हे पेज तुम्ही वाचलं नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा। आता नीटचा फॉर्म भरत असताना आपल्याला सुद्धा माहिती आहे की क्वालिफिकेशन डिटेल्स येतात। क्वालिफिकेशन डिटेल्स टाकत असताना 12वीचे डिटेल्स आपण फिल करत असतो। 12वीचे डिटेल्स फिल करत असताना त्यामध्ये एक टॅब येते, कॉलेजचा टाइप जो आहे तो विचारला जातो। तर नेमके कॉलेजचे टाइप कोणते असतात, आपल्या कॉलेजचा टाइप नेमका कोणता, तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। कॉलेजचे टाइप गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट एडेड, प्रायव्हेट, त्यानंतर प्रायव्हेट आणि ओपन स्कूल। तर या 4 टाइप पैकी तुम्ही कोणत्या टाइप मधून 12वी पास केलेली आहे तर हे तुम्हाला माहिती असेलच। पण आता पेज नंबर 58 वर एक महत्त्वाचा रूल या कॉलेजच्या टाइप मध्ये देण्यात आलेला आहे। जर आपण समजा नीटचा फॉर्म भरतोय तर त्यामध्ये आपल्याला कॉलेजचा टाइप सिलेक्ट करताना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 12वी केली, गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट मध्ये 12वी केली की फुल्ली प्रायव्हेट मध्ये 12वी केली की ओपन स्कूल मध्ये केली, तर हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावं लागतं। आता नीट इन्फॉर्मेशन बुलेटिन पेज नंबर 58 वर जो रूल आहे, सुरुवातीला तर 12वीचा जो पीसीबीचा क्रायटेरिया आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो, 12वी मध्ये जर तुम्ही जनरल मध्ये येत असाल तर 50% तुम्ही हे पास पाहिजे, एकत्रित 50% व्हायला पाहिजे, थोडक्यात 300 पैकी 150 मार्क्स। आणि जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला 300 पैकी 120 मार्क्स पाहिजे 12वीच्या फिजिक्स केमिस्ट्री बायो मध्ये। तर हा तर झाला समजा मार्क्सचा रूल। पण त्या पेज नंबर 58 वर सर्वात शेवटी 2 ते 3 सेंटेन्स मध्ये एक वेगळा रूल त्या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसतो। बघूया स्क्रीनवर तुम्हाला सध्या रूल दिसतोय। तर या रूल नुसार तुमची 12वी जर समजा तुम्ही ओपन स्कूल मध्ये केलेली असेल तर तुम्ही नीटची एक्झाम देऊ शकणार नाही। तर आता तुम्ही 12वी पास केलेली असेल किंवा तुम्ही 12वी अपियर असाल तर तुमचं 12वीचं कॉलेज नेमकं कोणत्या टाइप मध्ये येतं, गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट एडेड, प्रायव्हेट की ओपन, तर हे नक्कीच चेक करा। आणि जर समजा दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आज आपण या ठिकाणी थांबूया। ओके।